तो सकाळचा वेळ होता. गावातलं हवामान अगदी शांत आणि प्रसन्न होतं. पण त्या शांततेच्या आड लपलेलं होतं एका घरातलं तणावाचं वातावरण. त्या घरात राहत होते 2 भावंड. एक 18 वर्षांचा मुलगा सिद्धार्थ आणि त्याची 15 वर्षांची बहीण प्राजक्ता. आई वडील कामानिमित्त शहरात गेलेले आणि घरात फक्त ही दोघंच होती. सिद्धार्थचं मागच्या काही दिवसांपासून वागणं बदललेलं होतं. तो मोबाईलमध्ये अगदी गुंतलेला असायचा. तासन तास कानाला हेडफोन लावून बसायचा आणि जेवढं कोणी काही विचारलं तर चिडायचा. त्याच्या मोबाईलमध्ये सतत काहीतरी व्हिडिओ चालू असायचे. कुठले ते बहिणीला कळायचं नाही, पण चेहऱ्यावर दिसणारा राग, तीव्रतेचा आवेश आणि हिंसाचाराची झलक पाहून तिला काळजी वाटायची. त्या दिवशी दुपारी जेव्हा ती स्वयंपाकघरात पोळी भाजत होती तेव्हा बाहेरच्या खोलीतून काहीतरी आवाज आला. सिद्धार्थ मोठ्याने बोलत होता, "तू सगळ्यांना माझ्या विरुद्ध लावतेस." प्राजक्ता धावत बाहेर आली आणि म्हणाली, "काय झालं दादा? मी काही केलं नाही ना?" पण सिद्धार्थच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. राग, अविश्वास आणि कुठल्याशा व्हिडिओने त्याच्या मनात पेरलेला विषारी विचार. त्याने मोबाईल उचलला आणि प्राजक्ताला दाखवला. त्या व्हिडिओत काही तथाकथित भाऊ बहीण वाद दाखवलेला होता, जिथे बहिणी भाऊंचा अपमान करताना दाखवल्या होत्या आणि शेवटी भावांनी सूड घेताना दाखवलं होतं. सिद्धार्थाच्या डोक्यात तो सगळा चित्रपट वास्तव झाला होता. त्याने प्राजक्ताला आरोप केले की ती आई वडिलांकडे त्याची तक्रार करते, गावातल्या लोकांसमोर त्याला लाज आणते, त्याला अपमानित करते. प्राजक्ता हादरली. ती म्हणाली, "दादा, मी काहीच असं करत नाही, तुला काय झालंय?" पण तिच्या शब्दांनी सिद्धार्थचं काही ऐकलं नाही. तो ओरडत म्हणाला, "मला सगळं माहीत आहे, मी बघितलंय सगळं." त्या व्हिडिओंनी त्याच्या मनात निर्माण केलेलं विष आता प्रत्यक्षात उतरलं होतं. तो उठला, हातातलं मोबाईल बाजूला फेकलं आणि प्राजक्ताच्या गालावर एक झापड दिली. प्राजक्ता पडली. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. ती म्हणाली, "दादा, असं का करतोस? मी तुझी बहीण आहे ना." पण सिद्धार्थ थांबला नाही. त्याच्या मनात जणू काहीतरी फुटलं होतं. त्याने तिला ढकललं, ओरडला, घरभर वस्तू फेकायला लागला आणि त्या छोट्या खोलीत प्राजक्तेच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. शेजाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यांनी दार ठोठावलं, पण सिद्धार्थ आतून बंद करून बसला होता. प्राजक्तेचा चेहरा सुजलेला, हातावर ओरखडे आणि मनात भयाचं सावट. काही वेळानंतर थकून भागून सिद्धार्थ जमिनीवर बसला आणि स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहून तो स्तब्ध झाला. त्याच्या हातांवर बहिणीचं रक्त, चेहऱ्यावर घाम आणि डोळ्यांत अपराधाची धुक्क. त्याला कळलं की त्या व्हिडिओंनी त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहे. थोड्याच वेळात पोलीस आले, कारण शेजाऱ्यांनी तक्रार केली होती. दरवाजा तोडून त्यांनी दोघांना बाहेर आणलं. प्राजक्तेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सिद्धार्थला चौकशीसाठी नेलं. तिथे त्याने सगळं कबूल केलं. "मी एक व्हिडिओ पाहिला होता जिथे दाखवलं होतं की बहिणी भावांना धोका देतात. मला वाटलं ती पण तसंच काहीतरी करते." पोलिसांनी डोकं हलवलं आणि म्हणाले, "मुला, तो फक्त व्हिडिओ होता, वास्तव नाही. पण तोवर उशीर झाला होता." प्राजक्तेच्या शरीरावरील जखमा बऱ्या होऊ शकत होत्या, पण मनातील भीती कायमची राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता विश्वास नव्हता. फक्त एक सावली होती त्या दिवसाची. सिद्धार्थला समजलं की एका मोबाईल स्क्रीनमधल्या खोट्या गोष्टींनी त्याचं आणि त्याच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काही दिवसांनी त्याला न्यायालयीन शिक्षाही झाली, पण त्यापेक्षा मोठी शिक्षा होती त्याच्या मनातलं अपराधाचं ओझं. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना प्राजक्तेने त्याच्याकडे पाहिलं, काहीही न बोलता, आणि त्याच्या डोळ्यांत अपराधाची जळजळ पेकली. त्या दिवसानंतर गावातले लोकही म्हणू लागले की मोबाईल हा वरदानही आहे आणि शापही. ज्याच्या वापराने ज्ञान मिळू शकतं, पण चुकीच्या हातात तो विनाशाचं कारण ठरतो. सिद्धार्थचं आयुष्य पुन्हा तसंच झालं नाही. त्याने नंतर शिक्षा भोगून घरी परतल्यावर मोबाईलचा त्याग केला आणि समाजात जाऊन लोकांना सांगू लागला की नेटवरील प्रत्येक गोष्ट खरी नसते
आणि रागाच्या क्षणी पाहिलेलं काहीही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. प्राजक्ता मात्र आता स्वतःवर उभं राहायचं ठरवलं. तिने शिक्षणात लक्ष दिलं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काम सुरू केलं. या घटनेने संपूर्ण गावाला शिकवलं की एका चुकीच्या व्हिडिओने, एका क्षणाच्या भ्रमाने किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. त्या दिवसानंतर गावातल्या शाळांमध्ये एक धडा शिकवला जाऊ लागला. माहिती म्हणजे शक्ती, पण विवेकाशिवाय ती विनाश. आणि त्या घरात जिथे कधी भावंडांच्या खेळाचा आवाज घुमायचा, तिथे आता शांततेच्या पडद्यामागे एक आठवण होती की मोबाईलवरील जग आणि खऱ्या आयुष्याचं जग वेगळं असतं आणि त्या सीमारेषेचं उल्लंघन केलं तर परिणाम कायमस्वरूपी होतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.